नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अंडर करंट्स या सुभाष अकॅडमीच्या सिरीजमध्ये आपण चालू घडामोडींचं विश्लेषण पाहत आहोत. आजच्या लोकसत्तामध्ये जे संपादकीय पान आहे त्याच्यामध्ये खाली हापूसविषयीचं एक टिपण आलेलं आहे. ही बातमी गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांमधून येते आहे की गुजरातच्या एका भागातनं, ज्याला आपण काय म्हणूया वलसाड, या भागातून वलसाड हापूस साठीचा जो GI टॅग आहे त्याच्या मागणी संदर्भात ही बातमी येते आहे की त्या गुजरातच्या एका भागातल्या हापूस आंब्याला तुम्ही वलसाड हापूस या नावाचं भौगोलिक मानांकन द्या, ज्याला आपण जॉग्राफिकल इंडिकेशन असं म्हणतो, GI टॅग द्या. या मागणी संदर्भात काही एक वाद सध्या गेल्या काही दिवसांपासूनच चालू आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण प्रांतामध्ये हापूस आंबा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस या प्रॉडक्ट्सना किंवा या आंब्यांना ऑलरेडी GI टॅग जो आहे हा काही वर्षांपूर्वी आपण दिलेला आहे. मग आता असं असताना हापूस या नावानं, म्हणजे जरी त्याला तुम्ही वलसाड हापूस असं म्हटलेलं असलं तरी हापूस हे जे फळ आहे, आंब्याची जी ती प्रजाती आहे, याला जर तुम्ही वलसाडशी जोडलं किंवा याचं एक वेगळं जॉग्राफिकल इंडिकेशन तयार केलं तर कदाचित कोकणातनं येणाऱ्या हापूस आंब्याला ते स्पर्धा करेल आणि त्याच्यातनं जे याची जी विशिष्टता आहे, याचा जो युनिकनेस आहे, त्याला मार्केटमध्ये बाधा येऊ शकेल, असा हा वाद आहे. प्लस या वादाला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ज्या पद्धतीची एक राजकीय स्पर्धा सध्या चालू आहे त्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे. याच्यातून मग विरोधी पक्षाच्या नेत्यांची काही स्टेटमेंट्स येत आहेत, शेतकऱ्यांची काही स्टेटमेंट्स येत आहेत, तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा त्या संदर्भातल्या लोकांची स्टेटमेंट्स येत आहेत. सो आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्परंट म्हणून ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे की GI टॅग, भौगोलिक मानांकन, हा जो मुद्दा आहे हा इथं असोसिएट होतोय. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, UPSCची पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य GS3 मध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या संदर्भात आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन करून दिलेलं आहे. तर या सगळ्या वादातून जे आपल्याला ट्रॅडिशनल मटेरियल शोधायचं आहे ते आता आपण थोडंसं बोलूया. सर्वप्रथम वाद जो काही आहे की हापूस हा जो आंबा आहे तर गुजरातमधल्या भारतीय किसान संघ हा जो एक समूह आहे यांनी GI टॅग द्या, वलसाड हापूस नावाला तुम्ही एक GI टॅग द्या, भौगोलिक मानांकन द्या म्हणून 2023 मध्येच खरं तर ॲप्लिकेशन केलेलं होतं. त्याची जी पहिली हिअरिंग आहे, पहिली सुनावणी आहे, जी याची एजन्सी आहे जी GI टॅग जे आहे ते प्रदान करते, त्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात जी आहे ती यावर्षी 30 ऑक्टोबर 2025ला झाली आहे. म्हणजे मागणी तुमची 2023 सालापासून असली तरी त्याचं ॲक्च्युअल टेक्निकल प्रोसेस जी आहे ती आत्ता सुरू झाली आहे. आणि मग आता यांना मिळणार का, काय होईल, याच्यातनं हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. लक्षात येतंय? मग आणखी याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे तर नवसारी ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे. जसं आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे किंवा दापोलीचं बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे, तसं नवसारी कृषी विद्यापीठ गुजरातमधलं आणि गांधीनगर युनिव्हर्सिटी हे देखील त्याच्यामध्ये आता असोसिएट झालेले आहेत की या सगळ्यांनी त्या वलसाड हापूसला GI टॅग मिळावा म्हणून काही एक प्रयत्न आता सुरू केलेले दिसत आहेत. लक्षात येत आहे? तर मग आता ह्या सगळ्याशी संबंधित आपला प्रमुख मुद्दा येतो तो म्हणजे GI टॅग म्हणजे नेमकं काय, जॉग्राफिकल इंडिकेशन किंवा ज्याला भौगोलिक मानांकन असा मराठीमध्ये शब्द सगळेजण वापरत आहेत. ह्याची एक बेसिक डेफिनेशन जी आहे ना ही आपण लक्षात घेतली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, मटेरियल बाजारामध्ये चिक्कार आहे. तुम्ही गुगलवर टाईप केलं जॉग्राफिकल इंडिकेशन GI टॅग काय आहे, तुम्हाला चिक्कार लिंक्स येतील. तुम्ही ChatGPTला विचारलं तर तुम्हाला खूप काही मटेरियल सांगेल. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत, प्रॉपर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत, तिथे जी या जॉग्राफिकल इंडिकेशनची व्याख्या दिली आहे ती मी इथे घेतलेली आहे. भारत सरकारच्या ज्या ऑफिशियल अधिकृत वेबसाईट्स आहेत जे हे सगळं हँडल करतात तिथे GI काय म्हटलंय ते आपण थोडंसं बघूया. आणि महत्त्वाचा मुद्दा, जरी इंटरनेटवर मटेरियल खूप असलं, पुस्तकांमध्ये खूप असलं तरी मटेरियलबरोबर आपली लढाई नाही आहे. ते मटेरियल स्वतःच्या नोट्समध्ये उतरवण्याबरोबर आपली लढाई आहे. ते कोण करू शकतंय? कंपायलेशन चांगलं करणं, ड्राफ्टिंग चांगलं करणं आणि ते स्वतः करणं, याला इथे अर्थ आहे. GI काय म्हटलंय? GI ऑफ गुड्स, जॉग्राफिकल इंडिकेशन जे आहे ऑफ गुड्स, ज्या काही वस्तू आहेत, आर डिफाईन्ड ॲज, इथून पुढे त्याची व्याख्या सुरू होते, दॅट आस्पेक्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. दॅट आस्पेक्ट म्हणजे काय, तो दृष्टिकोन किंवा ते अंग. दॅट आस्पेक्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी कशाला म्हणायचंय GI?
विच रेफर टू द जॉग्राफिकल इंडिकेशन. विच रेफर टू द जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जे काही तुमची इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आहे, जे काही तुमचं उत्पादन आहे, त्या उत्पादनाच्या अशा अंगाकडे पाहणे, त्या उत्पादनाच्या कुठल्या अंगाकडे पाहणे जिथं काय म्हटलंय, रेफर टू द जॉग्राफिकल इंडिकेशन, जिथे काहीतरी एक भौगोलिक निर्देशन आहे. औद्योगिक उत्पादनाच्या अशा अंगाकडे पाहणं जे त्याच्या भौगोलिक काय आपण म्हणतो जागेकडे किंवा त्या भूमीकडे आपलं लक्ष वेधतं. कारण इंडस्ट्रियल जे काही सगळे गुड्स असतात त्याच्या अनेक प्रॉपर्टी असतात. म्हणजे समजा हापूस आंबा म्हटलं आपण तर मग त्याला रंग आहे ना, काही ठिकाणी तो तांबूस आहे, काही ठिकाणी तो पिवळा धमक आहे, काही ठिकाणी त्याच्यामध्ये थोडीशी हिरवट झाक आहे वगैरे वगैरे, काही ठिकाणी त्याच्यामध्ये लालसर तांबूस झाक आहे. सो रंग ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. चव जी आहे त्याच्यातला गोडसरपणा जो आहे तो वेगळा आहे, त्याच्यानंतर त्याच्यातलं जे रसाळपणा आहे ते वेगळं आहे, त्याच्यात त्याचा पोत जो आहे, टेक्स्चर जो आहे गराचा त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीज झाल्या, हे सगळे आस्पेक्ट झाले. पण GI टॅगमध्ये त्या वस्तूचा कुठला आस्पेक्ट लक्षात घेतला जातो तर त्याची जॉग्राफी. इंडिकेशन जे आहे ते जॉग्राफिकल आहे की कुठल्या भूमीमध्ये हे उत्पादन येत आहे, रेफरिंग टू अ कंट्री. मग ते कदाचित एखादं राष्ट्र असेल जर जागतिक पातळीवर विचार केला तर, ऑर टू अ प्लेस किंवा एखादा प्रदेश किंवा एखादी जागा असेल सिच्युएटेड देअर इन ॲज बिईंग द कंट्री ऑर प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ दॅट प्रॉडक्ट. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये जगाचा विचार केला त्याचा ओरिजिन असेल किंवा राष्ट्राच्या आतमध्ये विचार केला तर तिथली एखादी प्लेस असेल. एखाद्या औद्योगिक उत्पादनाचा विचार त्याच्या ओरिजिनच्या भूमी संदर्भात करणे आणि त्या संदर्भात त्याला टॅग देणे म्हणजे त्याला भौगोलिक मानांकन देणे. एखादी उत्पादित वस्तू त्याचा असं अंग किंवा त्याची अशी बाजू जी त्याच्या उत्पादनाच्या म्हणजे त्या उत्पादनाच्या ओरिजिनशी, त्याची जी उत्पत्ती आहे, त्याचा जो उगम आहे, त्याचं जे उत्पादन आहे त्याच्या स्थळाविषयीचं विशिष्टता आपल्याला सांगते. त्याला आपण भौगोलिक मानांकन म्हणतो. करेक्ट आहे. मग आता ही झाली तुमची व्याख्या. मग हाच टॅग जो आहे हा आता या हापूसला गुजरातला जो पाहिजे आहे किंवा हा जो इथं दिसतोय की वलसाड हापूस म्हणून तुम्ही द्या की वलसाड हे आहे आमच्या इथलं याचं भौगोलिक मानांकन तुम्ही द्या. जसं तुम्ही देवगड हापूस म्हणता, रत्नागिरी हापूस म्हणता तसं तुम्ही वलसाड हापूस म्हणा. या भूगोलाशी त्याला टॅग करा म्हणजे मग ज्यांना वलसाड हापूसच्या चवीविषयी, त्याच्या गोडपणाविषयी, त्याच्या टेक्स्चरविषयी काही माहिती असेल ते त्याला ऑथेंटिक म्हणून घेतील. अशी ती सगळी मांडणी आहे. मग आता याची काय ॲश्युअर होतं, याच्यातनं काय मिळतं? एखाद्या औद्योगिक उत्पादनाला, कृषी उत्पादनाला तुम्ही GI टॅग देता, याच्यातनं कसली ॲश्युरन्स किंवा कसली खात्री मिळते? तर एक, त्याच्या गुणवत्तेची खात्री मिळते. नंबर 2, त्याच्या डिस्टिंक्टिव्हनेस म्हणजे त्याच्या विशेषत्वाची खात्री मिळते की हे इथे उगतंय आहे की नाही, म्हणजेच हे चांगलं असेल अशी जी धारणा असते. कारण विशेषतः शेतीमाल जर आपण बघितला तर आपल्याकडे शेतकरी हे स्वतः बहुतांश संख्येनं इंडिव्हिज्युअल लेवलवर किंवा ग्रुप असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्टता त्या प्रदेशामध्ये असते की डाळिंब उगवण्याची तुमची पद्धत असते, तिथलं पाणी वेगळं असतं, जमीन वेगळी असते, तिचा कसदारपणा वेगळा असतो आणि त्याच्यामुळं त्याला एक चव जी आहे ती वेगळी येते. म्हणजे रत्नागिरी हापूस जो आहे तो थोडासा वेगळा लागतो, देवगड हापूस जो आहे तो वेगळा लागतो, जळगावची केळी जी आहे ती वेगळी लागते, इतर भागात पिकवलेली केळी आहे त्याची चव वेगळी लागते, त्याचा साईजमध्ये फरक असतो. बरोबर आहे की नाही? सो अशा पद्धतीनं त्याच्या गुणवत्तेची खात्री तुम्हाला मिळते, त्याच्या विशेषत्वाची खात्री मिळते. ॲट्रिब्युटेबल टू द फॅक्ट ऑफ इट्स ओरिजिन. हे कशामुळं असतं? ही गुणवत्ता, ही चव, हे सगळं विशेषत्व हे त्याच्या लोकॅलिटीमुळे, त्याच्या प्रदेशामुळे, त्याच्या राष्ट्रामुळे तिथे आलेलं असतं. बरोबर आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर बरेच लोक आठवडे बाजार इथे काही ठिकाणी भरतो, मग ते म्हणतात की हे सासवडवरनं आलंय किंवा इतर जे अंजीर हे जे आहे हे त्या भागातनं आलंय. बरेच लोक सांगतात ना की आमची केळी तिकडनं आलेली आहे, आमचा आंबा हा आहे. हापूस घेताना पण लोक विचारतात का रत्नागिरीच आहे का, देवगड आहे का, कर्नाटकवरनं आलाय का, गुजरातवरनं आलाय. सो त्या प्रदेशाशी अनुरूप असणारी किंवा त्याच्या अनुसार असणारी चव, गंध आणि क्वालिटी तिथे असोसिएट असते. लक्षात येतंय? मग ह्याचं लीगल फ्रेमवर्क काय आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर GI टॅग. मग आता समजा हे भारतातल्या भारतात झालं
आपण जे आत्ता बघतोय. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हापूसची मागणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पण जगभरातल्या निरनिराळ्या प्रदेशांमधून येणारे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स असतील किंवा कृषी माल असेल, ह्याची काही मागणी आहे. लोकांना जगभर आता जागतिकीकरणानंतर चव माहीत झालेली आहे. मग ते सुद्धा हापूस मागतात. त्यांना सुद्धा रत्नागिरी देवगड हापूस माहिती आहे. मग त्याला वलसाड हापूस उद्या कॉम्पिटिशन करेल का? मग हे इंटरनॅशनल फ्रेमवर्क काय आहे याचं? तर पहिलं असा जो प्रयत्न आहे की फर्स्ट मेजर इंटरनॅशनल ट्रिटी टू प्रोटेक्ट इंडस्ट्रियल प्रॉपर्टी राईट्स अक्रॉस कंट्रीज. विविध राष्ट्रांमध्ये बौद्धिक जे काही आहे इंडस्ट्रियल प्रॉपर्टी राईट्स, इंडस्ट्रियल बौद्धिक म्हणण्यापेक्षा जे काही औद्योगिक मालमत्तेचं जे संरक्षण आहे या संदर्भातलं पहिला प्रयत्न किंवा पहिला करार जो आहे तो 1883चा जो येतो तो म्हणजे पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. याच्यामध्ये सुद्धा GI हे IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा भाग मानलं गेलं आहे. लक्षात येतंय? मग आता हा पहिला प्रयत्न पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. आता ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ह्याचं देखरेख कोण करतं? तर WIPO, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. परंतु ह्या WIPO आणि पॅरिस कन्व्हेन्शनच्या ह्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग रेग्युलेशन असणारं एक पुढचं लीगल फ्रेमवर्क आहे आणि ते म्हणजे तुमचं ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे बौद्धिक संपदा हक्क जो आहे याच्या संदर्भात विविध राष्ट्रांमध्ये जे काही व्यापारविषयक अंग आहेत त्याची व्यापारविषयक जे सगळे करार मदार आहेत ते हे केले जातात ट्रिप्स ॲग्रीमेंटद्वारे. हा 1995चा आहे. WTO कडून, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना जी आहे त्याच्याकडून हे ॲडमिनिस्टर केलं जातं आणि WTO हे जास्त पॉवरफुल आहे एका अर्थाने की ते सँक्शनिंग आणि या बाबतीतही काम करतं म्हणून. सो हे मेजर जगभरातले ॲग्रीमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रांमध्ये GI टॅग देणं आणि मग याच्यात वेगवेगळे सगळे बौद्धिक संपदेचे टूल्स येतात. मग कॉपीराईट येतं, पेटंट येतात, GI येतं वगैरे वगैरे. सो हे मेजर फ्रेमवर्क त्याचं आहे. मग आता भारत हा WTOचा सदस्य आहे. भारत हा भाग आहे WTOचा. 1995चं त्याचं सगळं WTOचं सगळी निर्मिती आणि ती आहे. भारत लेट त्याच्यामध्ये आलाय. मग आता भारत हा त्याचा भाग असल्यामुळं आणि आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये तुम्ही GI टॅग आणि हे सगळं आता स्वीकारलेलं असल्यामुळं भारतानं सुद्धा आपल्याकडे एक कायदा केलाय, जॉग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999, जो 2003 मध्ये लागू झाला. की भौगोलिक मानांकन जे आहे, वस्तूंचं भौगोलिक मानांकन, नोंदणी आणि संरक्षण अधिनियम 1999 जो 2003 मध्ये लागू झाला, ज्याच्या अंतर्गत भारतामध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सना भौगोलिक मानांकन प्रदान केलं जातं. त्याचं पॅरामीटर्स ठरवले जातात, त्याची प्रक्रिया ठरवली जाते, त्याचे रजिस्ट्रेशन जे आहे ते ठरवलं जातं आणि त्याच्यानुसार वस्तूंना ते वर्ल्ड वाईड लेवलला ट्रेड करता पुढे ते फंक्शन्स करण्याकरता उपयुक्त ठरतं. लक्षात येतंय? सो ट्रिप्स लक्षात घेतलं पाहिजे, पॅरिस कन्व्हेन्शन लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढचं मग जे येतं की मग हा जो ॲक्ट आहे GI जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 जो 2003 पासनं जो आहे तो लागू झाला. मग त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते GI रजिस्ट्री चेन्नई इथून जे आहे त्या सगळ्या प्रोसेसला ॲडमिन केलं जातं, जी काम करते कुणाच्या अंडर DPIIT, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. साधारणतः नॉडल एजन्सीज किंवा कोण देखरेख करतं असं जर पाहिजे असेल तर हे मुद्दे घेतले पाहिजेत. आणि मग ह्या सगळ्या संस्थेकडून एखाद्या वस्तूला जॉग्राफिकल इंडिकेशन जे काही आहे GI मानांकन मिळतं 10 वर्षाकरता, जे पुन्हा पुन्हा तुम्ही रिन्यू करू शकता इनडेफिनाईट पद्धतीनं. लक्षात येते? सो हे बेसिक झालं. आता आपल्याला त्याच्या प्रक्रियेत जायचं नाही की मग तुम्ही या GI रजिस्ट्री चेन्नईच्या याच्यामध्ये कसं फॉर्म भरू शकता, त्याचं सगळी माहिती त्यांच्या वेबसाईट्सवर दिलेली आहे. मग ते जाहिरात देतात, कोणाला आक्षेप असतात, मग ते पुन्हा त्याच्यावरच्या हरकती मागवतात वगैरे. ज्याच्यात आपल्याला जायचं नाही. आपण फक्त GI ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 ह्याच्या अंतर्गत कुठल्या संस्था GI देण्याकरता काम करतात, जिथे हा वलसाड हापूसचा सगळा आता मुद्दा चाललेला आहे तो त्याच्यानुसारही लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट, मग कोण अप्लाय करू शकतं? हे एजन्सी आहे चेन्नईची आहे जी त्या दुसऱ्या एजन्सीच्या अंडर काम करते. कोण अप्लाय करू शकतं? मग मी एखादा छोटा शेतकरी आहे,
मी माझ्या शेतामध्ये एखाद्या पिकाचं उत्पादन घेतो, मग मी एकटा जाऊन म्हणू शकतो का की बाबा माझ्या या 5 एकर शेतीमध्ये असा असा ऊस येतो, माझ्या या 20 एकर शेतीमध्ये असा असा गहू येतो, याचा पोत असा आहे, तर मला द्या GI टॅग. असं एकटा शेतकरी एकटा माणूस करू शकतो का? तर नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर GI टॅगची मागणी करू शकत नाही. प्रिलिम्सचा प्रश्न आहे, पूर्वपरीक्षेचा प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर एकटा उत्पादक जो आहे हा स्वतःच्या पातळीवर छोट्या भौगोलिक क्षेत्रासाठी अशी मागणी करू शकतो का? तर नाही. त्याच्याकरता प्रोड्युसर्सची असोसिएशन पाहिजे, ते जे उत्पादक आहेत त्यांची संघटना तिथं असली पाहिजे, ते मागणी करू शकतात. किंवा प्रोड्युसर्सना रिप्रेझेंट करणारी एखादी ऑर्गनायझेशन किंवा ऑथॉरिटी असली पाहिजे. जसं आता या केसमध्ये एक आपण म्हटलं ना शेतकऱ्यांची संघटना आहे किंवा युनिव्हर्सिटीज आहेत जे त्यांना रिप्रेझेंट करतात. थोडक्यात तो एक सामूहिक प्रयत्न असला पाहिजे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, शासनाचं एखादं खातं असलं पाहिजे किंवा प्रोड्युसरचं ग्रुप असला पाहिजे. उत्पादकांचं ग्रुप म्हणजे शेतकऱ्यांचं असेल, कारागिरांचं असेल, एटसेट्रा. थोडक्यात जॉग्राफिकल इंडिकेशन मिळण्याकरता आणि त्याचं ते एव्हिडंट होण्याकरता तुम्हाला खूप मोठ्या संख्येनं ते तिथं पिकतंय, तयार होतंय या संदर्भातले पुरावे द्यावे लागतात, जे इंडिव्हिज्युअल लेवलवर जवळपास अशक्य आहे. लक्षात येत आहे? सो कोण अप्लाय करू शकतं? पुढचा मुद्दा, काय काय रजिस्टर होऊ शकतं, कुठल्या कुठल्या इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत, कोणत्या वस्तू आहेत की ज्याला GI टॅग मिळू शकतो, कोणत्या वस्तू आहेत की ज्यांना भौगोलिक मानांकन मिळू शकतं त्या त्या प्रदेशाच्या नावासहित. तर पहिला मुद्दा आहे तो शेतीमाल, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स जे आहे, मग त्याच्यामध्ये हापूस, चहा, हे सगळे आत्ताचे जे मुद्दे आहेत ते. हँडीक्राफ्ट्स, जे काही तुम्ही बनवलेले आहेत वस्तू, मग ती पैठणी असेल, चप्पल असेल, कोल्हापुरी चप्पल वगैरे. हँडलूम, टेक्स्टाईल, कापड उद्योगातलं हातमागावरचं काही सगळं ते असेल कापड. फूड प्रोडक्ट्स ते असतील किंवा काही मर्यादित पातळीवरचे इंडस्ट्रियल गुड्स ज्याच्यामध्ये प्रादेशिकता निगडीत जी आहे ती असेल. सो अशा प्रकारे हे रजिस्टर होऊ शकतं. हे सुद्धा प्रिलिम्सला विचारू शकतात. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा ही माहिती असणं गरजेचं आहे GS3च्या संदर्भात. पुढचा मुद्दा, मग आता जर आपण बघितलं की महाराष्ट्रातनं आत्तापर्यंत कुठले कुठले महत्त्वाचे शेतीमाल आहे किंवा पदार्थ आहे ज्यांना हा GI टॅग मिळालेला आहे. हापूसच्या संदर्भात वाद आलाय. कदाचित प्रिलिम्समध्ये आपल्याला येणाऱ्या प्रिलिम्समध्ये प्रश्न असू शकतो, मेन्समध्ये पुढच्या वर्षी 2026च्या हा प्रश्न असू शकतो की याची माहिती द्या, कारण आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट सिलेबसला आहे GS3मध्ये. मग महाराष्ट्रातलं हापूसनीच आपली सुरुवात झाली आहे की आता तुम्ही गुजरातमधून विचारताय आमच्याकडे आहे का GI टॅग? हो. तर देवगड हापूसचा वेगळा GI टॅग आहे आणि रत्नागिरी हापूसचा सुद्धा वेगळा GI टॅग आहे. दोन्ही GI टॅग 2018 मध्येच दिलेले आहेत. म्हणजे कोकण हापूस फक्त असं म्हणलेलं नाहीये त्यांनी. देवगड हापूसचा स्वतंत्र GI टॅग आहे, रत्नागिरी हापूसचा स्वतंत्र GI टॅग आहे. आणि मग परत आता याच्यामध्ये वलसाड हापूस येणार. ते म्हणतात की मुळात इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा आक्षेप काय आहे की हापूस ही आयडेंटिटीच आमची आहे. जरी कर्नाटकमध्ये पिकत असला, गुजरात, आता गुजरातले प्रोड्युसर म्हणतात, ते उत्पादक म्हणतात की 100-150 वर्षांपासून आम्ही पण या मार्केटमध्ये आहोत वगैरे. मग आता हे म्हणतात की नाही, कोकणच्या मातीचं आणि याचं हे नैसर्गिक इथलं उत्पादन आहे, ओरिजिन इथलं आहे. त्यामुळं तुम्ही त्याला मँगो म्हणा, फळ म्हणा, काही म्हणा, हापूस असं म्हणलं की ते कोकणाशीच निगडीत असायला पाहिजे ॲज फार ॲज जॉग्राफिकल इंडिकेशन इज कन्सर्न्ड. मग आता याच्यावर हा सगळा वाद चालू आहे. तर 2018 मध्येच म्हणजे ऑलमोस्ट 7 एक वर्षांपूर्वी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस असे दोन्ही वेगवेगळे GI टॅग दिलेले आहेत त्या एजन्सीजनी. त्याच्यानंतर महाराष्ट्रातनं 2010 मध्ये महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हा GI टॅग दिलाय. आपण फक्त प्रिलिम्सला आलं तर ते फक्त बघतोय. पुढे सोलापूर डाळिंब 2016 मध्ये GI टॅग जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यानंतर जळगाव केळी 2016 मध्ये GI टॅग जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यानंतर वायगाव हळद, आय थिंक विदर्भ आणि त्याच्यातले बघा इथे पॅकेजिंग मध्ये पण येतं बघा GI टॅग्ड वायगाव टर्मरिक, ऑथेंटिक टर्मरिक जे म्हटलंय ते, म्हणजे जाहिरात करताना पण तुम्ही GI टॅग्ड म्हणू शकता, ज्याच्यातनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुमचं प्रोडक्ट जे आहे ते खपू शकतं. लक्षात येतंय? त्याच्यानंतर जर पाहिलं तर सांगली हळद, म्हणजे वायगाव हळद, सांगली हळद, एकाच प्रोडक्टचे 2 वेगवेगळ्या प्रदेशांचे GI टॅग आहेत का? तर आहेत. तो हापूसचा मुद्दा कळावा म्हणून मी असे घेतलेत की प्रोडक्ट एकच आहे, प्रादेशिकता वेगवेगळी आहे. तसं सांगली हळद पण आहे, वायगाव हळद पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोल्हापूर गुळ आहे, जॅगरी जी आहे, इथं पण बघा GI टॅग्ड कोल्हापूर जॅगरी ब्लॉक. कोल्हापूर गुळ 2014 ला मिळाले.
दार्जिलिंगचा चहा. आणि मग भारतामध्ये समजा महत्त्वाचे म्हटले फेमस तर दार्जिलिंग चहा पश्चिम बंगाल 2004ला GI टॅग दिलाय. आसाम ऑर्थोडॉक्स टी 2007ला दिलाय आसाम राज्यातना. कांग्रा टी हिमाचल प्रदेश 2005ला GI टॅग दिलाय. म्हणजे चहा प्रॉडक्ट एकच आहे, पण पुन्हा त्याच्यामध्ये GI टॅग जे आहे त्या प्रदेशानुसार वेगळे देण्यात आलेले आहेत. सो इथं जे आहे आपलं मेजर जे आपल्याला बघायचं होतं की वाद नेमका काय आहे, महाराष्ट्रातनं कुठल्या प्रोडक्ट्सला आत्तापर्यंत जे प्रॉमिनंट प्रोडक्ट आहेत तिथे ते मिळालं आहे, त्याच्यानंतर कुठल्या एजन्सीज आहेत, GI रजिस्ट्री जी आहे ती हे सगळं ॲडमिन करते GI टॅग देण्याच्या बाबत, जी DPIIT डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांच्या अंडर काम करते. 10 वर्षासाठी हा GI टॅग मिळतो, जो रिन्यू होऊ शकतो परत परत. आणि साधारणतः WTOच्या अधीन राहून त्याचा भाग असल्यामुळं GI देण्यासंदर्भात भारतानं केलेला कायदा जॉग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 जो 2003 मध्ये लागू झाला. आणि इंटरनॅशनल जर ॲग्रीमेंट पाहिले तर मोठं जे याच्यातलं प्रॉमिनंट येतं ते म्हणजे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. WTO कडून ते ॲडमिनिस्टर होतं. आणि पहिली जर काही कन्व्हेन्शन म्हटलं तर 1883चं पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा इंडस्ट्रियल प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे, जे WIPO वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनकडून ॲडमिन केलं जातं. बट हे थोडंसं लूज आहे ॲज कम्पेअर्ड टू ट्रिप्स. ठीक आहे. सो हा वाद जो आहे हा आत्ता चालू आहे की GI टॅगची व्याख्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून आपण घेतली, ती तशीच्या तशी लिहायला पाहिजे. आणि वलसाड हापूस काय आहे, कधी त्यांनी ॲप्लिकेशन फाईल केलं वगैरे वगैरे. GS3 मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व, UPSC पूर्व आणि या सगळ्याकरता अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा. अंडरकरंट्स या सिरीजमध्ये आपण महत्त्वाचे सगळे चालू घडामोडींचे टॉपिक घेत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून नोट्स काढा आणि स्वतःच्या नोट्स बनवा, म्हणजे येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला वेगळ्या नोट्स, वेगळी मासिकं वाचावी लागणार नाहीत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.